पनवेल येथे घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याच्या अफवा पसरत असल्याचे समोर आले आहे। मात्र पनवेल पालिका क्षेत्रात गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी घाबरून एजन्सी बाहेर गर्दी करू नये असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे। पनवेल पालिका क्षेत्रात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू असून सध्या कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे गणेश शेट्टे यांनी स्पष्ट केले आहे। अलीकडे काही नागरिकांमध्ये गॅस सिलेंडरबाबत चिंता आणि घबराहट निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे अनेक नागरिक अतिरिक्त गॅस सिलेंडर साठवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे। मात्र घाबरून गॅस सिलेंडरचा साठा करण्याची कोणतीही गरज नसून शासन स्तरावरून गॅसचा पुरवठा सातत्याने सुरू आहे। त्यामुळे नागरिकांना गॅस सिलेंडरची कोणतीही कमतरता भासणार नाही असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे। तसेच नागरिकांनी गॅस एजन्सी समोर अनावश्यक गर्दी करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे। एकंदर युद्धजन्य परिस्थितीमुळे नागरिकांना अशी मनात भीती होती की गॅसचा तुटवडा होऊ शकतो, परंतु सध्या आपल्या शासन स्तरावर ज्या उपाययोजना चालू आहेत त्यानुसार गॅस सिलेंडर बाबतीत कोणताही तुटवडा नाही। त्यामुळे नागरिकांनी विनाकारण पॅनिक होऊ नये। गॅसचा पुरवठा हा सुरळीतपणे आहे। काही ठिकाणी कमर्शियल गॅस सिलेंडर बाबतीत थोडी कमतरता जाणवत होती, परंतु ते पण प्रशासनाच्या वतीनं सुरळीतपणे करण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळे नागरिकांनी गॅस पुरवठ्याबाबतीत निश्चिंत राहावे, कोणताही तुटवडा होणार नाही याची दक्षता शासनामार्फत घेतली जाते। म्हणजे शासन स्तरावरून पण ह्या बाबतीत आढावा घेतला जात आहे आणि स्पेसिफिकली आपण जसं बोललं तसं रुग्णालय किंवा काही मोठे रेस्टॉरंट वगैरे जे कमर्शियल सिलेंडरचा वापर होतो अशा ठिकाणी तो पुरवठा व्यवस्थित होईल या दृष्टीनं प्रशासन प्रयत्न करत आहे। सध्या मी नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण शहरातील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की गॅसचा तुटवडा अजिबात नाही। त्यामुळे आपण विनाकारण जास्त साठा करण्याचा प्रयत्न करू नये। जो काही गॅस पुरवठा आहे तो नियमानुसार आणि आपल्याला जी काही ठराविक वेळेनुसार जे गॅस सिलेंडरची उपलब्धता आहे ती आपल्याला उपलब्धता होऊन जाईल। परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि जिथे जिथे आवश्यकता असेल तिथं पनवेल महापालिकेचे अधिकारी कर्मचारी लक्ष ठेवून आहेत। देखिए हम 12-12 बजे तक रात को सिलेंडर बांट रहे हैं। अब फिर सुबह गाड़ी आया, फिर लाइन लगे। अब 2 गाड़ी है, ये टेम्पो 50-60 बांटना जो है अभी इतना बांट देंगे, उसके बाद बंद करेंगे। कल फिर आएगा तो कल बांटेंगे, ये बात है। अभी पीछे से जब माल ही नहीं आ रहा है तो क्या करेंगे? हाँ, हमको भी दे दो। अभी सिलेंडर है इतना पड़े है पर ये पब्लिक सुनने को तैयार नहीं है। गाड़ी भर के क्या करेंगे बताओ? 600 बांटना सेल किया कल। अब सुबह से 600-700 बांटना चला गया है।